इचलकरंजी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्येनं गंभीर स्वरूप धारण केलंय. विविध पाणी योजना जाहीर होऊनही नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्यानं संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं 29 मे रोजी जलपदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी ही माहिती दिली. इचलकरंजीची तहान भागवण्यासाठी आता केवळ आश्वासन नव्हे तर ठोस कृतीची गरज आहे. अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्यात, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. त्यामुळे आता सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पाण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आल्याचं पाटील यांनी सांगितलं. ही जलपदयात्रा शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करणार असून याची सांगता शहापूर गावचावडी समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभेनं होणार आहे. इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी द्यायच्यासाठी शिवशाहू आघाडी येणाऱ्या काळामध्ये आक्रमकपणे जे काही आंदोलन करायला लागतील ते करणार आणि ही सुरुवात झालेली आहे. आम्ही लोकांच्या दारोदारी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन इचलकरंजी शहराचा बऱ्यापैकी आम्ही यामध्ये जो मार्ग निवडला आहे, सगळ्या घराघरात जाऊन आम्ही जनजागृती करणार. सगळीकडे सत्ता ज्यांची असताना पाणी का त्यांनी देऊ शकत नाही हे आज देखील त्यांनी स्पष्ट करू शकलेले नाहीत. फक्त प्रत्येक वेळेला पोकळ आश्वासन द्यायचं काम त्यांच्या सत्ताधारी पक्षाकडून झालेलं आहे की आम्ही तुम्हाला पाणी देतो, तुम्ही आम्हाला मतदान द्या. लोकांनी भरभरून मतदान दिलं प्रत्येक वेळेस, पण त्यांनी काही पाणी देऊ शकले नाही. या सभेमध्ये शहराच्या पाणी प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली जाणार असून शासनानं तातडीनं पाणी प्रश्न सोडवावा, सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करावी आणि नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी द्यावं अशी मागणी करण्यात येणार आहे. या जलपदयात्रेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला, युवक तसंच नागरिक सहभागी होणार असल्याचं विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेवक रणजित जाधव आणि नगरसेवक शिवाजी पाटील, नगरसेवक अमरजित जाधव उपस्थित होते.